आज एक पार्सल मागवलं होतं, पण त्या अगोदर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आजचा दिवस 13वा आपल्या 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंजमधला. आज सकाळी सकाळी घरातले सगळं कामं आवरून दक्षला शाळेत वाटी लावून आलं होतं आणि 12वीचे पेपर असल्यामुळं त्याची शाळा लवकर सुटते, मग पटकन घ्यायलाही गेलो होतं. आज घरातली सगळे कामं पटकन आवरून एक महत्त्वाचं काम करायचं होतं. पटकन स्वयंपाक केला आणि आज दुपारच्या जेवणासाठी छान बेसन हाटलं होतं आपलं मराठी पद्धतीनं आणि हातोहात घरातले सगळे कामं आवरून घेतले. आणि आजच्या दुपारच्या जेवणाचा मेनू हा असा काहीसा होता. दक्षला दुपारच्या जेवणानंतर झोपी लावलं आणि त्यानंतर मी ब्लाऊज शिवायला घेतले होते, कारण की उद्या महत्त्वाच्या कामामुळे बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे उद्या शिलाई काम होणार नाही, त्यामुळे आज जास्त लोड होतं. 2 ब्लाऊज शिवायला घेतले. हा पहिला ब्लाऊजचा लूक होता आणि त्यानंतर हे दुसरं ब्लाऊज शिवायला घेतलं. अर्ध ब्लाऊज झाल्याच्या नंतर संध्याकाळची चहाची वेळ झाली होती. छान मस्त कडक चहा केला आणि चहा घेतल्याच्या नंतर एक महत्त्वाचं काम करायचं होतं. माझी पोत तुटली होती, तीच ओवायला घेतली. सहसा मी बरेचशी कामं घरीच करून घेते, जेणेकरून आपल्या कलाही निरखून येतात आणि पैसा वेळ सगळंच वाचतो. मी घरीच पोत ओवली आणि मग ट्राय केली, एकदम बरोबर जमली ह्यावेळेस ओवायला. त्यानंतर बाहेर तुम्हाला सांगितलं की उद्या बाहेर जायचं आहे, त्याच्यासाठी गिफ्ट आणण्यासाठी गेलो होतो, ते घेऊन आले. पण त्या अगोदर माझं एक पार्सल आलं होतं. पार्सल ओपन केलं. हे मी ऑइल डिस्पेन्सर मागवले होते मिशोवरून, पण त्यामध्ये त्यांनी दाखवले ते काचेच्या बॉटल, पण घरी आल्याच्यानंतर ह्या प्लास्टिकच्या बॉटल आल्या. तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की हे मी ठेवू की रिटर्न करू. तसं याची क्वालिटी छान आहे, मला आवडल्या, कारण की काचेच्या बॉटल तसंही फुटणार आहे. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.